मुंबई मनपाच्या सत्तापदांवरून महायुतीत जुंपलेली, कारण महायुती म्हणून गटनोंदणीसाठी भाजप आग्रही आहे। भाजप सेनेत सत्ता वाटपावरून बिनसल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे रुसले, गावाला जाऊन बसले की काय, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। मुंबई महापालिकेच्या सत्तापदावरून महायुतीत अंतर्गत संघर्ष निर्माण झालाय। सत्तापदावरून भाजप शिवसेनेत वाद असतानाच आता गटनोंदणीवरूनही शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेनेच्या वेगळ्या गटनोंदणीला भाजपनं विरोध केल्यानं गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिंदे रुसल्यानं ते दरेगावात गेल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत शिवसेनेची गटनोंदणी रखडली। भाजप सेनेत सत्ता वाटपावरून बिनसलं। एकनाथ शिंदे रुसले, गावाला जाऊन बसले। मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतरही महापौर पद आणि सत्तापदांच्या वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे। अगोदरच गटनोंदणी न केल्यानं मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक रखडली आहे। शिवसेनेनं गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय। कोकण भवनात जाण्यासाठी शिवसेना नगरसेवकांची बसही तयार झाली, नगरसेवक सुद्धा आले, पण अचानक कुठं माशी शिंकली माहिती नाही। कोकण भवनातली गटनोंदणी पुढे ढकलल्याचं शिवसेनेनं जाहीर करून टाकलं। आलेले नगरसेवक हे आनंद दिघेंना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आल्याची सारवासारव करण्याची वेळ शिवसेनेवर आली। नाही, हे अचानक झालेलं नाहीये। आज आम्ही सर्वजण इथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुष्पांजली वाहण्यासाठी इथे सर्व नगरसेवक आलेले आहेत आणि आज माननीय शिंदे साहेब हे कालपासून मुंबईच्या बाहेर आहेत, ते आज संध्याकाळीच येतील आणि जी गटाची नोंदणी आहे हे आम्ही महायुती म्हणून एकत्रितच करणार आहोत। नक्कीच उद्या एकत्रित जाणार, मात्र गटाची नोंदणी ही वेगवेगळी करणार आहात। मला वाटतं याचा निर्णय माननीय शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीसजी हे एकत्र बसून घेतील, पण नोंदणी आज होणार नाहीये, नोंदणी उद्या किंवा परवा होणार। गटनोंदणी आयत्या वेळी रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचे कोणतेच नेते नक्की काय झालं हे सांगायला तयार नव्हते। गटनोंदणीचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं सांगून शिवसेनेचे नेते आपली सुटका करवून घेत होते। गेलं तर मुंबईमध्ये आज शिंदे गटाचे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला जाणार होते, परंतु ऐनवेळी ही नोंदणी रद्द करण्यात आली। आता भाजप शिवसेना एकत्र पद्धतीने नोंदणी करणार आहे। मला वाटतं की या संदर्भातला निर्णय माननीय मी आता जसं बोललो, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय करतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही मार्गक्रमण करू। शिवसेनेतल्या सूत्रांच्या माहितीनुसार गटनोंदणी लांबणीवर टाकण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे। भाजप शिवसेनेचा सत्ता फॉर्म्युला ठरलेला नाही। शिवसेनेला मुंबईत जे हवं ते मिळालेलं नाही। महायुतीच्या नावानं गटनोंदणी व्हावी असा भाजपचा आग्रह। शिवसेना मात्र वेगळ्या गटासाठी आग्रही। मागणी मान्य न झाल्यानं शिंदेंची कॅबिनेटला दांडी। एकनाथ शिंदे पुन्हा मूळ दरेगावी। शिवसेनेची वेगळी गटनोंदणी झाली तर भविष्यात काहीही होऊ शकतं असं भाजपला वाटत असावं, त्यामुळेच एकत्र गटनोंदणीसाठी भाजप आग्रही आहे। दुसरीकडे भाजपला शिवसेनेच्या मागण्या बहुतेक मान्य नसाव्यात, त्यामुळेच फडणवीसांनीही शिवसेनेला जेवढे नगरसेवक तेवढ्या प्रमाणात सत्तापद असं सोपं गणित समजावून सांगितलंय। शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉईंटचा विचार करावा लागतो। त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो, कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो, कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो। शेवटी सगळं गणित जे आहे, महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात। शिवसेना युबीटी नगरसेवकांची गटनोंदणी रद्द होण्याकडे गंमत म्हणून पाहते। एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांचे हाल झाले असा टोला शिवसेना युबीटीने लगावलाय। शिंदे गटाचे नगरसेवक जे आज गटनोंदणी करण्यासाठी जमणार होते म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे शिवतीर्थ इथे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ते रद्द झालं कार्यक्रम। त्याच्यानंतर नवीन बातमी आली की आता कुठे जमायला सांगितलेलं आहे गटनोंदणी करण्यासाठी जाण्यासाठी, तर ते बाळासाहेब भवन म्हणजे शिंदे गटाने स्थापित केलेलं बाळासाहेबांच्या नावाने कार्यालय। त्याच्यानंतर चक्क बातमी आली की आता
ते देखील रद्द झालंय. नगरसेवकांनी तिथे देखील यायचं नाहीये, कारण गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झालेला आहे. काय आहे, दिल्लीश्वरांसमोर जिथे हे मुजरा घालतात, त्या दिल्लेश्वरांनी डोळे वटारल्यानंतर गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झाला. भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे, सत्ता आली आहे असं दोन्ही पक्ष सांगतात. पण सत्ता वाटपाचा गुंता मात्र दोन्ही पक्षांना सोडवता आलेला नाही. एकनाथ शिंदेंनी दबाव तंत्र सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात मुंबईत सत्तेची गणितं कशी सोडवली जातात याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.